नमस्कार मंडळी, मी सौ छाया मुजुमदार आजच्या या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज तुमच्या समोर मी श्रीमती दुर्गाबाई भागवत यांनी कृष्णाला संबोधून केलेला एक सुसंवाद सादर करणार आहे. तत्पूर्वी थोडंसं दुर्गाबाईंबद्दल. भारतातील सन्माननीय लेखिका म्हणून रशिया भेटीचं निमंत्रण ज्यांना मिळालं होतं आणि ज्यांना आपण एक श्रेष्ठ ज्येष्ठ लेखिका म्हणून ओळखतो, त्या श्रीमती दुर्गाबाई भागवत. दुर्गाबाई भागवतांना मनापासून अभिवादन करून मी या भागात पुढे जाते. श्रीमती दुर्गाबाई भागवत वैविध्यपूर्ण साहित्य प्रकारात ज्यांचं खूप मोठं योगदान आहे अशा ज्येष्ठ लेखिका. त्यांच्या साहित्यामध्ये लोकसाहित्य, बालसाहित्य, बौद्ध साहित्य, कथा, चरित्र, ललित लेखन, संशोधनपर लेखन, समीक्षात्मक वैचारिक लेखन या सगळ्यांचा समावेश आहे. त्यांना फ्रेंच, जर्मन, इंग्रजी, संस्कृत आणि पाली या भाषा सुद्धा उत्तम प्रकारे अवगत होत्या. संशोधन व साहित्य क्षेत्रात रमणाऱ्या दुर्गाबाईंना पाककलेतही तितकीच रुची होती आणि त्यांनी कितीतरी पाककृती निर्माण केलेल्या आहेत. त्याशिवाय विणकाम आणि भरतकामही त्या उत्तम प्रकारे करीत असत. सुस्पष्ट प्रामाणिक विचार, छोटी छोटी वाक्य, नादमय शब्द आणि अर्थातील सुबोधता हे दुर्गाबाईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य होय. दुर्गाबाईंच्या लेखनातील भारतात असलेले सांस्कृतिक, पौराणिक, सामाजिक जीवनातले अनेक संदर्भ आपल्याला अभ्यासपूर्वक नोंदवलेले आढळतात. अभ्यास आणि लिखाण हे त्यांचे आस्थेचे विषय. म्हणूनच त्यांच्या लिखाणात संशोधन, विद्वत्ता आणि माहितीचा प्रचंड साठा या त्रयींचा संगम आपल्याला नेहमीच आढळतो. आता वळूया आजच्या या सुसंवादाकडे. मी याला सुसंवाद अशा करता म्हणते की हे जेव्हा जेव्हा मी वाचते तेव्हा मला असं प्रकर्षाने जाणवतं की श्रीमती दुर्गाबाई भागवत हे वाचतायत किंवा हे सांगतायत आणि समोर साक्षात श्रीकृष्ण त्यांच्या भेटीला येऊन बसलेले आहेत आणि ते शांतपणे त्यांचं म्हणणं ऐकून घेत आहेत. असा हा सुंदर संवाद ऐकूया. कृष्णा, तुला कसलं संबोधन लावायचं? तू आकाशासारखा वाटतोस मला. आकाश कसं सतत माथ्यावर असतं, आपण जिथे जाऊ तिथे सोबत करतं, पण त्याचा निळा रंग बोटावर नाही घेता येत. खरं म्हणजे तुझं नाव घेतल्यावर तू मानवी रूपात डोळ्यासमोर येतच नाहीस. आधी येते ती आकाशाची गडद निळाई आणि मग त्या मागोमाग लहरत येतं एक मोरपीस, तुझं मोरपीस. तुझ्या इतका मानवी जीवनात मिसळलेला कुठलाच देव नाही बघ. प्रत्येक नातं तू समरसून जगलास आणि वेळ येताच ते नातं त्यागून मोकळाही झालास. कधी परत वळून बघितलंस का रे मागे? तुझ्या मागे त्या माणसांचं काय झालं असेल तुझ्याशिवाय? तुझं सगळंच अतर्क्य. तू प्रचलित नियम मोडलेस. जन्म घेतलास वसुदेव देवकीच्या मथुरेत, पण वाढलास नंद यशोदेकडे गोकुळात. दही दुधाच्या चोऱ्या केल्यास, भलत्या वयात गोपिकांची छेड काढलीस. सुदामा, अर्जुन, उद्धव यांचा मित्र तू होतासच, पण द्रौपदीचा सुद्धा सखा झालास. हे सुंदर नातं तू भारतीय स्त्रीला दिलंस. बाईचा मित्र ही संकल्पनाच नव्हती तुझ्या आधी आपल्याकडे. तो स्त्रीचा पिता, पती किंवा पुत्र असावा अशी आपली समाजरीत. विवाहित राधेचा
प्रियकर झालास. अगदी प्रेमाचं प्रतीक म्हणून नाव घेताना राधेचं नाव तुझ्या आधी येतं. पुढे अष्टनायिकांचा पती झालास. जरासंधाच्या तावडीतून सोडवलेल्या 16 सहस्र स्त्रियांना अभय दिलंस. तुझ्या नंतरही अनेक वर्षांनी सूरदासांनी तुझं बालपण त्यांच्या पदांमधून मांडलं. मीरेने तुला नटनागर गिरीधारी म्हणत साद घातली. एक सांग, तू अनेक नाती निभावलीस, पण जीव जडवलास तो फक्त राधेवर. खरंय ना? गोकुळ सोडल्यावर परत तू बासरी वाजवल्याचे उल्लेख कुठेच आढळत नाही. गीतेत यदा यदा ही धर्मस्य म्हणत तू परत येण्याचं वचन दिलं आहेस. पण आता युद्धासाठी नको रे येऊस. आम्ही माणसं म्हणजे एक एक बेट झालोय. यावर नात्यांचे पूल बांधायला ये. आम्ही माणसं म्हणजे एक एक बेट झालोय. यावर नात्यांचे पूल बांधायला ये. आणि हो, येताना रुक्मिणीला नाही आणलंस तरी चालेल, पण राधिकेला सोबत घेऊन ये, म्हणजे तुझी बासरी ऐकायला मिळेल. येताना रुक्मिणीला नाही आणलंस तरी चालेल, पण राधिकेला सोबत घेऊन ये, म्हणजे तुझी बासरी ऐकायला मिळेल. कृष्णा, पुन्हा एकदा बासरीत सूर भरायला ये. कृष्णा, पुन्हा एकदा बासरीत सूर भरायला ये. श्रीमती दुर्गाबाई भागवतांनी आपल्या सगळ्यांच्या वतीनं केलेली ही आर्त प्रार्थना आजच्या परिस्थितीत दुभंगलेली नाती आणि एकटी पडत चाललेली माणसं, हे दृश्य आपल्याला सगळीकडे बघायला मिळतंय. त्यांनी याच्यामध्ये म्हटलंय की आम्ही माणसं म्हणजे एक एक बेट झालोय आणि यावर नात्यांचे पूल बांधायला श्रीकृष्णा परत ये. बासरीत सूर भरायला ये. पुन्हा एकदा सगळ्यांची मनं जुळून येऊ देत. सगळ्यांचे ऋणानुबंध दृढ होऊ देत आणि मानवी मनाचं हे एकटेपण तुझ्या कृपेने पार निघून जाऊ देत. पुन्हा एकदा वात्सल्य, प्रेम, आनंद, स्नेह याने भरलेलं गोकुळ इथे उभं राहू दे. प्रत्येकाच्या मनामनामध्ये ही गोकुळ असू देत आणि सगळ्यांनाच तुझं स्मरण करायची सुबुद्धी होऊ देत. इतकी सुंदर प्रार्थना आणि आर्तपणे केलेली विनंती श्रीकृष्णाला नक्कीच पोहोचेल अशी मला खात्री आहे. आशा करते तुम्हाला आजचा हा एपिसोड नक्की आवडला असेल. नेहमीप्रमाणे विनंती, चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि काव्यरसिकांपर्यंत ही कविता, हे लेखन नक्की पोहोचवा. धन्यवाद. पुन्हा लवकरच भेटू नवीन एपिसोडवर.